नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण पाहिलं तर इराण, अमेरिका आणि इस्रायल असं जोरदार संघर्ष सुरू आहे. आपण रोजच्या रोज त्या संदर्भात बातम्या वाचत असतो, कशी परिस्थिती आहे, कोण कोणावर हल्ले करते वगैरे. आणि त्यातच फक्त आता हे 3 राष्ट्रांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर इराणच्या आजूबाजूला असलेले इतर जे देश आहेत त्या देशांवर सुद्धा हल्ले होत आहेत. इराणकडून ते हल्ले केले जात आहेत. आणि त्यानंतर जी काही परिस्थिती बदललेली आहे एकूणच जगभरातली, ती आपण पाहतोय. त्यातून या सगळ्या देशांमध्ये म्हणजे कुवेत असेल, UAE असेल, सौदी अरेबिया असेल, अशा वेगवेगळ्या देशांमध्ये राहणारे जे भारतीय आहेत, तर ते त्या निमित्ताने सगळे पुन्हा एकदा भारताकडे आलेले आहेत, भारतात येऊ इच्छित आहेत. त्यांना तिकडून आणण्याची व्यवस्थाही केली जाते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांपुढे हा प्रश्न आहे की खरोखर तिकडची नेमकी परिस्थिती काय आहे, काय बातम्यांमध्ये जे दाखवलं जाते ते वास्तव आहे का, किंवा खरं तिकडे काय घडतंय. तर हे थोडंसं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत अजय झगडे, जे दुबईमध्ये राहतात. गेली 18 वर्ष ते तिथे राहत आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब तिथे राहत आहे. तर त्यांना या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीत त्यांच्याकडून जाणून घेणं अधिक संयुक्तिक ठरेल, कारण त्यांना ही परिस्थिती अधिक माहिती आहे, ते त्याला सामोरे जात आहेत. तर काय नेमकं खरं घडतंय हे ते सांगू शकतील. अजयजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. तर पहिली गोष्ट म्हणजे हे जेव्हा सुरू झालं तेव्हा तुमच्या समोर असा काय प्रश्न होता, कारण का केवळ इराण आणि इस्रायल, अमेरिका या तिघांमध्येच युद्ध नव्हतं, तर बाजूच्या देशांवर सुद्धा आक्रमणं झाली, किंवा विशेषतः अमेरिकेचे तळ जिकडे आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर काहीतरी प्रहार करण्याचा किंवा आघात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाली होती तेव्हा? सगळ्यात पहिल्यांदा मी एक मुद्दा खोडून टाकू इच्छितो की तुम्ही जे म्हणालात की या देशातले सगळे जे भारतीय नागरिक आहेत त्यांना परत जायची इच्छा आहे वगैरे, आता काही नाहीये. पुढे मी UAE पुरता म्हणू शकतो, कारण मी दुबईमध्ये राहतो. तर इकडल्या सरकारने जे ऍक्शन त्यांची जी लगेच चालू केली, आणि इथे त्यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं की इथे तुम्ही सेफ आहात आणि तुमच्या जीविताला काही धोका नाही आहे. आणि इथे जे क्षेपणास्त्र येत आहेत किंवा जे काही प्रोजेक्टाईल येतात ते काय हवेतल्या हवेत ते इंटरसेप्ट करतात, उडवून टाकतात. आणि एखादं काहीतरी म्हणजे ते जे इंटरसेप्ट झालेलं क्षेपणास्त्र असेल त्याचे जे काही भाग असतील ते कुठेतरी जाऊन पडतायत, आणि त्याच्यामुळे लोकांना किंवा त्यामुळे जे काही ऍक्सिडेंट होतात ते मुळात पब्लिश होतात सगळीकडे. तर अशी कुठलीही सिच्युएशन नाही आहे इथे की लोकांना लगेच भारताकडे जायचंय किंवा असं काही नाही. आणि गव्हर्नमेंटचे जे काही चॅनल्स किंवा वेगवेगळ्या म्हणजे इकडले जे न्यूज चॅनल्स आहेत, न्यूज पेपर्स आहेत, ते जे काही इन्फॉर्मेशन देतात ती सगळी शहानिशा करून मग ते पब्लिश करतात. आणि आपल्याकडचं मी जे न्यूज चॅनल बघतोय ते बघून मला खरंच हसू येतं की कुठल्या लेवलला रिपोर्टिंग होऊ शकतं. नाही, म्हणजे आता तुम्ही दुबईत राहतायत, तिकडे त्या संदर्भातल्या सुद्धा बातम्या येत असतात की तिकडच्या विमानतळांवर हल्ले झाले, धुराचे लोट आले, आणि मग ते सगळं लोकांना वाटायला लागतं अशीच परिस्थिती आहे. आता प्रत्यक्षात तो हल्ला त्याच ठिकाणी असतो का किंवा हे माहिती नसतं लोकांना. तिथे धूर दिसला म्हणजे तेच त्या ठिकाणचं चित्रीकरण असणार, असं या लोकांचा समज असतो. बरोबर. ही एक पब्लिश झालेली न्यूज पण आहे. आणि त्यातही मी पुन्हा ते सांगेन की ते प्रोजेक्टाईल जे होतं ते डायरेक्ट नव्हतं, आणि ते हवेतल्या हवेत पूर्ण इंटरसेप्ट करून जो काही क्षेपणास्त्र आहे किंवा तो प्रयत्न हाणून पाडलेला आहे, म्हणजे तो हाणून पाडतात. आणि त्याचे जे रिमेनिंग पार्ट्स वगैरे असतील ते कुठेतरी पडतो, आणि त्यामुळे हे काही ऍक्सिडेंट होत आहेत. आणि अगदी रिपोर्टेड जे काही असेल डायरेक्ट हिट, तर ऑफिशियल चॅनलने जर का कन्फर्म केलंय तरच त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि इकडल्या गव्हर्नमेंटने पण सगळ्यांना सूचना दिलेली आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे बातम्या या प्रकारे पसरवू नका. आणि मी पण सगळ्यांना तेच सांगेन की यावरच विश्वास ठेवा. आपल्याकडे लोकांचे जे काही अजेंडा असतील इतर चॅनल्सचे, त्याप्रमाणे ते रिपोर्ट करतात, आणि त्यावरती विश्वास ठेवू नये. आता ज्या वेळेला हे सगळं घडायला लागलं तेव्हा
तिकडच्या सरकारांनी कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क साधला, म्हणजे सगळ्या लोकांशी, काय टीव्हीच्या माध्यमातून किंवा काय सोशल मीडियाच्या माध्यमातून? सोशल मीडिया म्हणजे आपण जे काय म्हणू की अगदी आम्ही त्या दिवशी गाडी म्हणजे शनिवारी साधारण चालू झाल्या या गोष्टी आणि न्यूज चॅनलवरती सगळे यायला सुरू झालं होतं दुपारपर्यंत. अगदी आम्ही आमचं एक इव्हेंटसाठी म्हणून आम्ही जात होतो संध्याकाळी आणि इमिडिएटली आम्हाला मोबाईलवरती अलर्ट यायला चालू झाले की अच्छा. इंडोअर्स राहा आणि कुठेही बाहेर पडू नका. हे अलर्ट जे असतात ते म्हणजे मेसेजच्या स्वरूपात नाही, तर तुम्हाला इरेस्पेक्टिव्ह तुमच्याकडे कुठलाही मोबाईल असेल त्यावर तो एक अलर्ट थ्रू आउट जातो आणि एक प्रकारचा भोंगा वाजल्याप्रमाणे तो तसा येतो आणि तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन्स असतात त्यावरती. तर आम्हाला त्या प्रकारे इन्स्ट्रक्शन्स आले आणि आम्ही थोडा वेळ इंडोर होतो आणि आम्हाला परत यायचं होतं कारण रात्र होती आणि रात्री घरी येताना आम्ही पाहिजे सगळीकडे आलबेल होती, म्हणजे काही असा काही इश्यू नव्हता कोणाला की गाड्या थांबवल्यात किंवा रस्ते बंद पडलेत किंवा असं काही. आम्ही घरी आलो आणि दुसऱ्या दिवसापासून मग म्हणजे 28 तारखेला झालं होतं आणि लगेच 3 तारखेला त्यांनी पूर्ण स्टेटमेंट पण ऑनलाईन एक ब्रीफिंग घेतली. त्यामध्ये त्यांनी काय काय ऍक्शन घेतले आणि कशा प्रकारे त्यांनी एक क्षेपणास्त्र किंवा हे जे प्रोजेक्टाईल्स आहेत ते काढले, त्याचे भाग त्यांनी दाखवले आणि कशा प्रकारे त्यांनी इतर व्यवस्था युएई मधल्या ज्या आहेत म्हणजे तुम्हाला अगदी मेडिकल म्हणा किंवा गरजेच्या गोष्टी म्हणजे तुमचा ग्रोसरी आयटम त्याच्यावरती काही इम्पॅक्ट होणार नाही आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्राईस किंवा इतर कुठलीही बंधनं नसणार आहेत. पाणी म्हणा, पाणी व्यवस्था म्हणा किंवा इलेक्ट्रिकल व्यवस्था म्हणा, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट अजूनपर्यंत झालेला नाही आणि त्यात एन्श्युअर करतात कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती बंधनं येऊ नयेत किंवा प्राईस मध्ये कुठेही काही फ्लक्च्युएशन होऊ नयेत याबद्दल ते जागरूक आहेत. आता इकडून जसं तुम्ही म्हणालात सरकार याबाबत जे काही नियोजन करतंय ते तुमच्यापर्यंत येत असतं आणि तुम्हाला सगळं ते कळत असतं, पण काही लोक असतात ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही असे फोटो टाकत असतात, बातम्या टाकत असतात, जे काय त्यांच्याकडे येतं ते फॉरवर्ड करणं. आजकाल आपल्या इथे अशी एक सवय बनलेली की आलं की ते फॉरवर्ड करायचं, त्याचं काय तथ्य त्यातलं काय आहे की नाही तपासून बघण्याच्या आधी. तर त्याविषयी सरकार काही भूमिका घेत असतं का की जेणेकरून असं पसरू नये, अफवा पसरू नयेत? प्रोजेक्टाईल्स येत आहेत असं नाही की नाही येत आहेत आणि ते अटॅक त्यांचे होत आहेत, ते होतात, पण ते त्याची पूर्णपणे सिस्टम गव्हर्नमेंटची किंवा डिफेन्स फोर्सेसची आहे आणि त्यांनी त्याबद्दलही टॉपिक केलं की त्याला 3 लेवल की एक 100 किलोमीटरच्या वर आकाशामध्ये ते उडवतात, एक साधारण 100 किलोमीटर ते एक 25 किलोमीटर पर्यंतचा डेटा आहे ते आणि लोकल डिफेन्स फोर्स या प्रकारे त्यांनी इन्स्ट्रक्शन स्पेसिफिकली दिल्या होत्या आणि म्हणजे याची माहिती दिली होती पूर्णपणे. त्यात त्यांनी इन्स्ट्रक्शन लोकांना असेही दिले की कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ चुकीची माहिती तुम्ही पसरवू नका. दुबई पोलीस, मी दुबईमध्ये राहून दुबई पोलीस बद्दल म्हणू शकतो, तर त्यांनीही त्या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि लोकांना एकही सांगितले तुम्ही काळजी घ्या, जेव्हा काही अशा प्रकारच्या गोष्टी येतील तेव्हा इन्स्ट्रक्शन दिले जातील आणि तुम्ही एखाद्या तुमच्या बिल्डिंग मध्ये किंवा रेसिडेन्स मध्ये राहायचं आणि तुमच्या खिडक्या किंवा ज्या असतील त्याच्या जवळ जाऊ नका, कारण एखाद वेळेस एखादा प्रोजेक्टाईल येतंय आणि काही होतंय तर तुम्हाला इजा होऊ शकते. तसेच त्याचे इन्स्ट्रक्शन केलेले होते आणि या ज्या बातम्या लोक जे पसरवतात तर लोकांना सोशल मीडियावरती कोणीही काही टाकू शकतं. आता त्याच्यावरती काय एखादी ऍक्शन होऊ शकते किंवा नाही होऊ शकते नंतरचा प्रश्न आहे, परंतु मी स्वतः पण सांगेन की अशा प्रकारची कुठलीही माहिती म्हणजे प्रोजेक्टाईल जाते ते तुम्हाला दिसतंय किंवा एखादा मिसाईल जर का आपल्याकडून जर का डिफेंड करण्याआधी म्हणून जातं तर त्याचा आवाज होतो किंवा त्याच्यावरून जर का एखादं विमान एअरफोर्सचं एखादं जात आहे तर त्याचाही आवाज होतो. त्यामुळे घाबरून न जाता तो एक प्रकारचा डिफेन्स आपल्याकडून झालेला आहे हे लोकांना समजलं पाहिजे.
हम्म. असे व्हिडिओ तर लोक टाकतायत, त्यामुळे ते नक्की कशासाठी आहे हे लोकांना माहिती नाही, असं मला वाटतं. बरोबर. आता तुमचं नेहमीचं जे दैनंदिन जीवन आहे त्याचं काय फरक पडलेला आहे की नेहमीसारखं सुरू आहे तुमचं ऑफिसला जाणं म्हणा किंवा जे काही रोजचे व्यवहार असतील? रोजच्या व्यवहारात तसा काही फरक पडलेला नाही. आणि हम्म. इनिशियली जेव्हा 4 दिवस गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की तुम्हाला घरून काम करायचं आहे आणि शाळा पण ऑनलाईन केलेल्या आहेत, अच्छा. त्यात आपल्या गव्हर्नमेंटने म्हणजे सीबीएसईच्या काही एक्झाम्स वगैरे होत्या, तर त्याही त्यांनी कॅन्सल केलेल्या आहेत. कारण लोकांनी बाहेर जाऊ नये जास्त, आणि तेच म्हणजे ती एक प्रकारची प्रिकॉशन म्हणू शकतो की ते घेतलेले आहे. बाकी तुम्ही हे आपला बिझनेस आहे किंवा लोकांना जर का कामासाठी बाहेर जायचं असेल तर त्यांना कोणी अडवलेलं नाहीये. आणि रेग्युलर जे आपलं जीवन चालतं ते तसंच चालू आहे, त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालेलं नाही. अपार्ट फ्रॉम की तुम्हाला घरी बसून काम करायचं किंवा काही मागवायचं आहे तर तुमच्याकडे येत आहे, त्यातही काय problem नाही. पण ह्या ज्या सार्वजनिक व्यवस्था असतील म्हणजे काय बसेस असतील म्हणा किंवा टॅक्सीज असतील काय इतर काय साधनं, तर त्याच्यातही काही फरक पडलेला नाही? आज सकाळीच मी वॉकला गेलो होतो आणि म्हणजे मी रोज जातो, आणि मेट्रो म्हणा, टॅक्सी म्हणा, बस म्हणा, त्याच्यातही कुठेही कमतरता नाही. म्हणजे तुम्हाला जे फायदे ते मिळू शकतं. फक्त एक प्रिकॉशन म्हणून तुम्हाला तुमचं घरून काम करण्याचं म्हणून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जिथे जमेल तिथे तुम्ही घरून काम करा. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये बाजूच्या देशांमध्ये काय जायचं असेल कामाच्या निमित्ताने, कोणाला नेहमीचीच ये जा असेल त्यांची, तर त्यांच्यावर काही निर्बंध आहेत किंवा ते त्यांना स्वतः करू शकतात ते? हा, म्हणजे एअर स्पेस हा बंदच आहे. म्हणजे एअरलाईन ज्या आहेत इथल्या म्हणा किंवा बाहेरच्या म्हणा, त्यांना इथे येण्यास मज्जाव आहे. म्हणजे तुम्हाला जे टुरिस्ट आहेत त्यांना मुळात इम्पॅक्ट झालेला आहे असं मी म्हणू शकतो. कारण ते रेसिडेंट नाही आहेत आणि त्यांना हॉटेल किंवा त्यांचा विजा त्यांना एक्सटेंड करावा लागतो. तर इथून तुम्हाला जर का दुसऱ्या आजूबाजूच्या देशांमध्ये जायचं असेल तर तुम्ही बाय रोड जाऊ शकता, कारण तो एक ऑप्शन आहे. पण अटलिस्ट फ्लाईटने जायचं असेल तर तो ऑप्शन आता अवेलेबल नाही आहे. कारण त्याला एअरपोर्ट बंद असल्याकारणे रेग्युलर ऑपरेशन जे आहेत एअरपोर्टचे ते त्यांनी बंद केलेले आहेत. एमर्जन्सी फ्लाईट जात आहेत. आपल्याकडले काही जे प्रवासी होते तिकडे जे अडकले होते, तुम्ही पाहिलं असेल की त्यांना परत मुंबई, दिल्ली किंवा ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी ते गेले. काही एअरपोर्ट ऑपरेशनल आहेत, पण फक्त क्लिअरन्स मिळाल्यानंतर ते फ्लाईट ऑपरेट करू शकतात. आणि हे डिपेंड एअरलाईन टू एअरलाईन, म्हणजे ते त्यांचा कॉल आहे की फ्लाय करायचं की नाही. फक्त क्लिअरन्स मिळाल्यानंतर ते फ्लाय करू शकतात. बाकी रेग्युलर फ्लाईट ज्या आहेत त्या बिलकुल ऑपरेशन मध्ये नाही आहेत. तर अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे असल्या कारणाने बंद करणं हे उत्तम उपाय नाही. पण आता म्हणजे एक तुम्ही ज्या ठिकाणी राहता आजूबाजूला अनेक भारतीय असतील जे वर्षानुवर्ष तिकडेच राहतायत, तुम्ही सगळेच एकत्र राहत असाल, तर त्यांच्यामध्ये काही म्हणजे तुमचा असं काय संवाद होतोय किंवा असं त्यांच्यात काही कनेक्ट ठेवलेलं आहे किंवा काय नेमकं अशा परिस्थितीत? कारण शेवटी आपण मराठीमध्ये बोलणारे किंवा सगळे काय हिंदी भाषिक असतील किंवा असं प्रामुख्याने की जे सातत्याने त्यांचा एखादा ग्रुप बनवलेला असेल सोशल मीडियावर म्हणा. हो, म्हणजे जसं आपण म्हटलं की जे प्रवासी अडकलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी त्यांची व्यवस्था करणं, आता यामध्ये पण आपण भारतीय म्हणून जे आपण पुढे प्रत्येक गोष्टीसाठी हेल्प करण्यासाठी म्हणून पुढे येतो, त्या प्रकारे इकडल्या लोकल संस्था आहेत किंवा काही बिल्डर आहेत आणि काही लोक स्वतः म्हणजे ज्यांचं स्वतःची काही रेसिडेंट्स आहेत, तर त्यांनी ते ऑफर केलेले आहे तिथे फ्री मध्ये राहण्यासाठी. गव्हर्नमेंटने सुद्धा हॉस्टेल्स आणि सगळ्यांनी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे की त्याचा हॉटेल स्टे तो एक्सटेंड करून द्या. परत विजाची पण जी डेट असते तीही एक्सटेंड करून दिलेली आहे. परत जे लोक सिटीमध्ये अडकलेले आहेत त्यांना सुद्धा राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था ही लोकसंस्था इकडून करून देतात. आणि अगदीच काही असेल तर आपल्याकडे कॉन्सुलेट जनरल आहे किंवा
त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचंही डिटेल्स त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारची व्यवस्था इथे कार्यरत आहे. पण आता हे जेव्हा हे सुरू झालं तर त्यावेळेला म्हणजे असं काही लोकांच्या बाबतीत घडलं का की जे इथेच राहत आहेत दुबईमध्ये, त्यांना काय भारतात जायचं नाही पण अडकले आणि 2 दिवस तिथे राहावं लागलं आणि त्यानंतर सुखरूप आले ते पुन्हा, असं काही लोकांच्या बाबतीत घडलं होतं का? नाही, माझी स्वतःची फ्लाईट होती 3 तारखेची, तर अच्छा. ती एक्सटेंड करावी लागली आणि ती 7 तारखेची झाली. पण नंतर मग इन्स्ट्रक्शन आलं की 9 तारखेपर्यंत तुझी फ्लाईट होणार नाही. त्यामुळे मी कॅन्सल केलं. म्हणजे अशा प्रकारचे जे रेसिडेंट्स जे आहेत, अगदी त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी आहे किंवा काही इमर्जन्सी आहे, तर त्यांनी दुसरी अरेंजमेंट करून अवमान मार्गे किंवा इतर जे एअरपोर्ट ऑपरेशनल आहेत तिथून त्यांनी त्या फ्लाईट घेतलेल्या आहेत आणि गेलेले. आणि अगदी गेले नाहीत, लोक आले पण आहेत तिथे. तुम्ही एवढा विश्वास बघू शकता लोकांचा की लोक इथे येत आहेत परत. आणि मी तर म्हणेन काही फ्लाईट तर हार्डली 2 किंवा 3 पॅसेंजर्स घेऊन आलेले आहेत. अच्छा. इन्फॉर्मेशन मला मिळाली. आता तुम्ही जसं इकडच्या तुमच्या आसपास राहणाऱ्या लोकांच्या संपर्कात असाल, सगळे लोक एकमेकांच्या संपर्कात असतील, तसं आजूबाजूच्या देशांमध्ये असलेले सुद्धा काही भारतीय तुमच्या परिचयाचे असतील तर त्यांच्याशी काय संपर्क होत असतो का? कारण जसं तुम्ही म्हणताय तुमच्या इकडे कोणत्याही परिस्थिती अशी विचित्र परिस्थिती आलेली नाही, जे काय बातम्यांमध्ये दाखवत आहेत ते चुकीचं आहे, पण बाकीच्या देशांची काय स्थिती आहे त्याविषयी काय कळतं का तुम्हाला? हो, म्हणजे मी कतारमध्ये माझा एक मित्र आहे आणि UAE मध्ये सौदी अरेबियामध्ये आहे. तर तिथे साधारण अशीच परिस्थिती आहे. म्हणजे असं नाहीये की कुठल्याही प्रकारचा त्यांना प्रॉब्लेम झालेला आहे वगैरे. इतर म्हणजे त्यांच्याबद्दल मी पूर्ण जास्त सांगू शकणार नाही, कारण मी त्यांनी जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तेवढंच मी म्हणू शकतो. तेवढंच बरोबर. पण तिथेही अटॅक झालेले आहेत, पण त्यांच्याही गव्हर्नमेंटने त्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे मला अजून तरी असं कुठेही हे कळलं नाहीये की त्यांना काही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना तिथून निघायचं. तिथल्या तिथे इनफॅक्ट माझा सौदीचा मित्र जो होता, आम्ही एकत्र भेटण्यासाठी म्हणून फ्लाय करणार होतो. मग आता ही परिस्थिती आल्या कारणाने मग त्यांनी सांगितलं की आता थोडं थांबूया आणि नंतर बघू. अशा प्रकारचं मला असं वाटतं की साधारण गल्फमध्ये जे काही देश आहेत तिथे अशीच परिस्थिती आहे असं मला इथून वाटतं. पण दुबईवर म्हणजे जे काही हल्ले झाले सांगितलं जाते त्याच्यापैकी काय खरं होतं? म्हणजे खरोखर झालं किंवा काय पडलं एका ठिकाणी, किंवा ज्या हॉटेलच्या बाबतीत बोलला तर तिकडे काय त्याच्या आजूबाजूला पडलेलं आहे, तर ते त्याविषयी काय नेमकी परिस्थिती होती जी तुमच्यापर्यंत आली, तुम्हाला कळलं ते? म्हणजे मी एवढं सांगू शकतो की जे प्रोजेक्टाईल जसं मी म्हटलं ते आल्यानंतर जे काही ऍक्सिडेंट झालेले आहेत त्याचे ऑपरेशन नंबर हे गव्हर्नमेंटने पब्लिश केलेले आहेत. जे 3 तारखेला जरी मी तुम्हाला सांगितलं, आणि त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची जे अटॅक तर होत आहेत, पण कुठेही एखादा ऍक्सिडेंट झालाय किंवा अशा प्रकारचं अजून काही हानी झालेली आहे असं मला कुठेही कळलेलं नाही. म्हणजे इंजरीज झाल्या असतील लोकांना, पण ऑफिशियली 3 डेट्स त्यांनी पब्लिश केल्या की ज्या झालेल्या आहेत आणि ऑनलाईन त्यांनी सांगितलं. त्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची इनफॅक्ट माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा कुठल्याही ग्रुपमध्ये अशा प्रकारचा इन्सिडेंट कुठेही कोणालाही दिसलेला नाही अजून. तुम्ही आता इथे 18 वर्ष राहताय, तर आता ही सगळी बदललेली परिस्थिती पाहता काय तुम्हाला संदेश द्यावासा वाटतो लोकांना? म्हणजे जनरल जे लोक टीव्हीवर पाहतायत किंवा भारतीयांबद्दल त्यांना काळजी आहे वेगवेगळ्या देशांमध्ये राहत असलेल्या, तर तुम्हाला काय सांगायचं याचं नागरिक म्हणून तिकडचे? मी काही सांगणं म्हणजे खूप मोठं होईल, पण मी माझ्याबद्दल म्हणू शकतो की आम्ही इथे सेफ आहोत आणि गव्हर्नमेंट इकडली जी आहे ती सगळ्या प्रकारे प्रयत्न करते की आमचं लाईफ नॉर्मल चालावं आणि सगळ्या सोयी सुविधा आम्हाला उपलब्ध आहेत. त्याचे कुठेही काही कमी जास्त झालेलं नाही. अगदी तुमचा किराणा मालाचं म्हणजे व्यवस्थापनही अतिशय चांगलं आहे. काही प्रकारची प्राइस इम्प्रुव्हमेंट म्हणजे
कुठलेही फ्लक्च्युएशन नाहीये तिथे. म्हणजे सगळ्या प्रकारे एक म्हणू शकतो की रेग्युलर लाईफ जी असते माणसाची ती चालू आहे. त्यामुळे कुठल्याही जरी चिंता करू नये. एवढंच की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही प्रकारचे फॉरवर्ड असे करू नका की ज्यामुळे लोकांना अजून पॅनिक होईल. एवढं मी सांगू इच्छितो. खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही सगळी खरी परिस्थिती जी आहे ती सांगितलीत आणि त्यातून निश्चितपणे लोकांना सुद्धा एक दिलासा मिळेल आणि ते टीव्ही पाहताना त्या दृष्टीने पण विचार करतील, पहिल्यांदा पण तपासून बघूया की खरोखरच ते घडलेलं आहे की नाही. अशा पद्धतीने थोडंसं जागरूक एक प्रकारे लोकांनी राहावं या निमित्ताने हे सांगायचं वाटतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज डंकाशी संवाद साधलात आणि आम्हाला सहकार्य केलं या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात. आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.